व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. आता हे जे स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे हे कशासाठी वापरलं जातं, त्याचा नक्की फायदा काय आहे ते आपल्याला बघायचंय. एका ठराविक कोर्ससाठी, ठराविक विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे ते सांगण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचंय. मग ते स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय आहे? इट इज अन एसे. इट इज अन एसे विच डिस्क्राइब्स यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड अँबिशन्स. तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात, तुमचं ध्येय काय आहे, तुमच्या महत्वाकांक्षा काय आहेत, हे तुम्ही या स्टेटमेंट ऑफ पर्पज मधून तुम्ही रिफ्लेक्ट करणार आहात. हा थोडासा निबंधाचाच प्रकार आहे, फक्त इथे तुम्हाला हा जो निबंध आहे तो अशा प्रकारे लिहायचा आहे की ज्यामुळे व्यक्ती म्हणून उत्तम आहात, तुमचे ध्येय ठरलेलं आहे, तुमच्या महत्वाकांक्षा ठरलेल्या आहेत, तुम्ही हे सगळं त्या निबंधामधून, तुमच्या त्या एसओपी मधून व्यक्त करणार आहात. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. हा जो निबंध आहे, हा निबंध म्हणजेच एसओपी काय करणार आहे, तुमचा आयुष्याचा जो प्रवास आहे तो सांगणार आहे आणि अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. आणि तुम्ही ज्या काही क्वालिटीज तुमच्या जीवन प्रवासामध्ये अक्वायर केलेल्या आहेत, ज्या काही क्वालिटीज तुमच्यामध्ये अंतर्भूत होत्या, मुळातच तुमच्याकडे उपजत होत्या, त्या कशा विकसित केल्या किंवा नसलेल्या कसं स्वतःसाठी ती क्वालिटी तुम्ही स्वतःमध्ये कशी डेव्हलप केली, हे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला या एसओपी मधून स्वतःला एक्सप्रेस करायचंय. एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी, त्या कोर्ससाठी तुम्ही कसे इलिजिबल आहात हे तुम्हाला त्या कोर्सचे जे ऍडमिशन देणारी जी कमिटी आहे त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे की तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी किती कॅपेबल आहात आणि तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही किती सातत्याने, किती चिकाटीने त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहात. द स्कोअर कार्ड ऑर द ट्रान्सक्रिप्ट गिव्ज युअर अकॅडमिक अचिव्हमेंट. म्हणजे तुम्ही जे काही यश मिळवलेलं आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही यश मिळवलेलं आहे ते मार्कशीट मधून, सर्टिफिकेट मधून दिसतच असतं. त्यामुळे ते तुम्हाला परत इथे एसओपी मध्ये इन्क्लूड करायची गरज नाही. इट इज अ ऑब्जेक्टिव्ह बट एसओपी गिव्ज अन आयडिया अबाउट युअर इनेट क्वालिटीज अँड इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. हा जरी उद्देश असला तरी एसओपी काय करतं की तुमच्यामध्ये अंतर्भूत असलेले किंवा तुमच्याकडे उपजत असलेले जे काही गुण आहेत ते तुम्ही कसे डेव्हलप केले आहेत हे सगळं त्या या एसओपी मध्ये इन्क्लूड होणार आहे. द एसओपी गिव्ज अन ऑपॉर्च्युनिटी टू शो द स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. ही जी एसओपी आहे, ही एसओपी तुम्हाला अशा प्रकारे लिहायची आहे की तुम्ही जे काही स्वतःला रिप्रेझेंट करताय, तर ते तुम्ही जे रिप्रेझेंट करताय ते तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहात, तुमचं स्वतःचं असं वेगळं काय वैशिष्ट्य आहे की ज्यामुळे तुम्ही त्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कॅपेबल आहात, हे तुम्हाला त्या तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पज मधून दाखवायचं आहे. इट एक्सप्लेन्स व्हाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स. ते काय व्यक्त करतं की तुम्ही हा कोर्स का बरं जॉईन करायची इच्छा आहे. व्हॉट इज युअर लाइकिंग, तुमची आवड काय आहे ते तुम्ही इथे एक्सप्लेन करणार आहात. हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लाइकिंग, आणि तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करायचंय तर त्या क्षेत्रामध्ये स्वतःला डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेले आहेत, हे सगळं या स्टेटमेंट ऑफ पर्पज मधून तुम्ही व्यक्त करणार आहात. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. आणि तुम्ही काय करणार आहात, जस्टिफाय करणार आहात. काय जस्टिफाय करणार आहात की तुम्ही जे ठरवलेलं तुमचं उद्दिष्ट आहे, तुम्ही जे ठरवलेलं तुमचं ध्येय आहे, तुम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती कॅपेबल आहात, तुम्ही किती ते अचीव करण्यासाठी पर्सिस्टंट आहात, हे सगळं या एसओपी मधून एक्सप्लेन
होणं गरजेचं आहे. इट ऑल्सो एक्सप्लेन्स व्हाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. आणि तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करताय तीच युनिव्हर्सिटी, ती ठराविक युनिव्हर्सिटीज तुम्ही का सिलेक्ट केली ते सुद्धा तुम्हाला सांगायचंय. द एसओपी इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज द ऍडमिशन कमिटी जजेस यू और स्क्रीन्स द ऍप्लिकेशन ऑन द बेसिस ऑफ एसओपीज रिसिव्ड. द एसओपी इज अ गेटवे टू युअर करिअर. एसओपी हे एक तुमच्या करिअरसाठी प्रवेशद्वार असणार आहे. तुम्ही ते किती चांगल्या प्रकारे एसओपी रिप्रेझेंट करताल, त्यावर तुमचं ऍडमिशन ठरलेलं असतं. तुमचं अकॅडमिक अचिव्हमेंट जी आहे ती तर तुम्हाला त्या स्कोअर कार्डवरनं ट्रान्सक्रिप्टवरनं तर दिसतीच, पण इथे तुम्हाला काय व्यक्त करायचं, तुम्ही एक व्यक्ती म्हणून किंवा एखादं ध्येय अचीव्ह करण्यासाठी तुम्ही किती परसिस्टंट आहात हे तुम्हाला इथून व्यक्त करायचं आहे. आणि मग तुम्ही त्या ऍडमिशन कमिटी जी आहे ती काय करते, तुम्ही जे एसओपी पाठवलेलं आहे त्याचं स्क्रीनिंग करतात. म्हणजे काय करतात, त्याचं मूल्यमापन करतात, इव्हॅल्युएशन करतात आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला ऍडमिशन द्यायचं की नाही हे ठरवतात. हेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. म्हणून अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे. आता तुम्हाला हे जे एसओपी लिहायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल की आधी समजून घ्यावं लागेल. काय समजून घ्यावं लागेल? अंडरस्टँडिंग व्हॉट टू इन्क्लूड अँड व्हॉट नॉट टू इन्क्लूड ॲज ऑल व्हेरी वेल. म्हणजे त्याच्यामध्ये काय समाविष्ट करायचं आणि काय समाविष्ट करायचं नाही हे तुम्हाला व्यक्त करावं लागेल. व्हॉट इज ऑफ इम्पॉर्टन्स इज गेटिंग द फॉर्मॅट राईट. मग जो काही फॉर्मॅट आहे, व्हॉट इज ऑफ मोस्ट इम्पॉर्टन्स इज गेटिंग द फॉर्मॅट राईट. मग कुठला नक्की फॉर्मॅट काय असेल, तो जो लिहिण्यासाठीचा जो फॉर्मॅट आहे तो नक्की कसा असेल. Like all professional documents, SOP also has a standard format that is followed by general universities. जेवढ्या काही विद्यापीठ आहेत ते विद्यापीठ जी आहेत ती तुम्हाला अर्ज करायच्या वेळेस त्याच्यासोबत एसओपी जी आहे, ही जे आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज जे पाहतो आहोत, सॉप जे पाहतोय ते सॉप तुम्हाला इन्क्लूड करायला लावतात. द एसओपीज फॉर सॉप्स फॉर अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट और डॉक्टरेट लेवल वुड बी डिफरंट. हे जे सॉप आहे हे प्रत्येक लेव्हलसाठी अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट या प्रत्येक लेव्हलला वेगळे वेगळे आहेत. हे एसओपी जे आहेत हे प्रत्येक लेव्हलला वेगळे वेगळे आहेत. म्हणजे अंडर ग्रॅज्युएट लेव्हलचं ज्यावेळेस सॉप लिहिलं जाते त्यावेळेस तिथे सॉप अंडर ग्रॅज्युएटच्या वेळेस सॉप ज्यावेळेस लिहिलं जाते त्यावेळेस तिथं तुम्ही काय लिहिणार आहेत, तिथं तुमचा अनुभव हा कमी असणार आहे. म्हणजे तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो कदाचित नसेल. पण जर पोस्ट ग्रॅज्युएशनचा जर विचार केला तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट सोबत वर्क एक्सपिरियन्स जो आहे, पोस्ट ग्रॅज्युएट शिवाय वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. त्यानंतर डॉक्टरेट लेव्हल म्हणजे पीएचडी लेव्हल जी आहे त्या पीएचडी साठीचे जो सॉप लिहायचा आहे तो सुद्धा वेगळा असेल. द सॉप्स डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. सॉप जे आहे ते रिक्वायरमेंट जी आहे त्या कोर्स साठीची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात. एकच फॉर्मॅट जरी सेम असला तरी त्याच्यातलं जे कंटेंट आहे ते प्रत्येक याच्यासाठी वेगळं वेगळं आहे. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अँड एसओपी इज रिटन इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट युनिव्हर्सिटीज. वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या आपलं किती शब्दामध्ये तुम्ही व्यक्त करायचं आहे, तुमचं सॉप जे आहे ते तुम्हाला किती शब्दात व्यक्त करायचं आहे ते तुम्हाला युनिव्हर्सिटी सांगत असते. काही युनिव्हर्सिटी 800 ते 900 सांगतात, काही 1000 ते 2000 सांगतात, काही 500 सांगतात. तर आता तुमच्या सिलेबसमध्ये तुम्हाला 500 वर्ड पर्यंत सांगितले, पण मोठ्या मोठ्या ज्या काही युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या 800 ते 900 पर्यंत सुद्धा अलाउड करू शकतात. किंवा त्या युनिव्हर्सिटीचे जे जजेस आहेत, ऍडमिशन प्रोसेस मधले जे जजेस आहेत त्यांना असं वाटत असेल की
स्टुडंट्सने, त्या कॅन्डिडेट्सनी ठराविक कालावधीमध्ये, ठराविक शब्दांमध्ये जास्तीत जास्त स्वतःला कसं रिप्रेझेंट करतो याच्यासाठी सुद्धा ते शब्द मर्यादा घालून देऊ शकतात. मग ती जी शब्द मर्यादा आहे तेवढ्या शब्द मर्यादेमध्ये तुम्हाला स्वतःला इतक्या चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करायचं आहे की कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी, त्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कॅपेबल आहात आणि ते तुम्हाला ऍडमिशन देऊ शकतील. अशा प्रकारे तुमचं जे सॉप आहे ते लिहिलं गेलं पाहिजे. SOP is written is also different for different university. At this level, when you would pass your standard 12 exam and write a personal statements to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. आता तुम्ही 12वीला आहात, ज्यावेळेस तुम्ही अंडरग्रॅज्युएट साठी कुठल्याही युनिव्हर्सिटीसाठी प्रवेश घ्यायला जाताल त्यावेळेस तुम्हाला जे युनिव्हर्सिटीमध्ये सॉप जे लिहायचंय त्याच्यासाठीचा जो सॉप आहे किंवा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट ऑफ द सॉप. द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स, टेंटेटिव्हली इन 5 to 6 पॅरेग्राफ. स्टेटमेंट ऑफ पर्पज ही लिहिण्याची शब्द मर्यादा सांगितली. किती आहे हे लिहिण्याची शब्द मर्यादा? ही आहे 500. पण तरीही काही काही युनिव्हर्सिटीज जे आहेत त्या तुम्हाला 800 ते 900 एवढी सुद्धा शब्द मर्यादा देऊ शकतात. स्टेटमेंट ऑफ पर्पज हे लिहिण्याची शब्द मर्यादा सांगितली. किती आहे हे लिहिण्याची शब्द मर्यादा? ही आहे 500. पण तरीही काही काही युनिव्हर्सिटीज जे आहेत त्या तुम्हाला 800 ते 900 एवढी सुद्धा शब्द मर्यादा देऊ शकतात. आणि समजा 500 वर्ड्सची मर्यादा सांगितली, वेल नोन रिनोन ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या जर तुम्हाला 500 शब्दांची मर्यादा देत आहेत तर त्यामध्ये त्यांचा उद्देश हा असू शकतो की तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये स्वतःला जास्तीत जास्त स्वतःच्या क्वालिटीज किती चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करता हे तुम्हाला त्यांना, ते जे ऍडमिशन देणारी जी कमिटी आहे त्यांना जज करायचं असतं. मग समजा जर तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये स्वतःचे क्वालिटीज जे आहेत त्या तुम्हाला रिप्रेझेंट करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला जर स्वतःला रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी वाढवावी लागेल. तुम्हाला फ्रेजेस जे आहेत त्या माहिती असायला हव्यात. या सगळ्याची तयारी तुम्हाला आतापासूनच सुरुवात करावी लागेल. टेंटेटिव्हली इन 5 to 6 पॅरेग्राफ, खूप जवळजवळ 10-15 पॅरेग्राफचा जो आहे एवढा मोठा निबंध तुम्हाला लिहायचा नाहीये. तर तो जो निबंध आहे तो अतिशय कमी पॅरेग्राफ मध्ये, म्हणजे किती तर फक्त 5 किंवा 6 पॅरेग्राफ, 5 किंवा 6 पॅरेग्राफ मध्येच तुम्हाला हा जो तुमचा निबंध आहे तो लिहायचा आहे. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम्स इन लाईफ. तुम्हाला तुमचं जे इंट्रोडक्शन आहे त्या इंट्रोडक्शन पासून सुरुवात करायची. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. आता युअर एम इन लाईफ, बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड. पर्सनल बॅकग्राऊंड म्हटल्यावर तुम्हाला आतापर्यंत जे शिकवण्यात आलेलं आहे की पर्सनल बॅकग्राऊंड सांगा म्हटल्यावर घरातले व्यक्ती किती आहे, तुम्ही कितवीत शिकता, तुमचं नाव काय, हे सगळं स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये लिहायची गरज नाही. कारण तुम्ही जो या स्टेटमेंट ऑफ पर्पज सोबत जो अर्ज केलेला असतो त्या अर्जामध्ये तुमची CV म्हणा, करिक्युलम व्हायटा म्हणा, रिझ्युमे म्हणा, त्या गोष्टी त्यामध्ये ते सगळं अंतर्भूत झालेलं असतं. त्यामुळं हा जो तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताय यामध्ये ते इन्क्लूड होता कामा नये. ठीक आहे. नेक्स्ट, बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप, मग यू अँड युअर एम इन लाईफ. मग तुम्ही हे जे काही स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताय, कशासाठी लिहिताय तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज? तर तुम्ही लिहिताय कुठल्याही कोर्सला ऍडमिशन मिळण्यासाठी. मग समजा त्या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि त्या कोर्सला जे काही तुम्हाला शिकायचं आहे त्या गोष्टीसाठी तुमची मनाची तयारीच जर नाहीये, तुम्हाला ज्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय त्या कोर्ससाठी तुम्ही
ऍप्लिकेशन केलंय, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलंय, पण तुमची जर मनाची तयारीच नाहीये की तुम्हाला तो जो कुठला ठराविक कोर्स आहे ते शिकायचं आहे, तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. मग तुम्हाला त्याच्यातून काय दाखवावं लागेल की तुम्ही त्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी किती प्रिपेअर आहात, तुम्ही किती तयारी केलेली आहे. नेक्स्ट, द सेकंड पॅराग्राफ शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम और कोर्स युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. दुसरा जो पॅराग्राफ आहे तर त्या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात की तो ठराविक कोर्स जो आहे त्या कोर्सलाच तुम्हाला ऍडमिशन का घ्यायचं आहे, त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो पण तुम्हाला इथं स्पष्ट करायचा आहे. आणि त्या कोर्स मधलं, त्या ठराविक फील्ड मधला ठराविक एरिया ऑफ इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. In the third paragraph, write about your qualities that would be helpful or suitable for this career, goal or objective. या तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात की तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या या ठराविक करिअर गोल साठी तुम्ही जे उद्दिष्ट ठरवले किंवा एखादं करिअरचं जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयासाठी तुमच्याकडे कोणत्या क्वालिटीज अंतर्भूत आहेत की ज्या तुम्हाला या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल्स. इथे तुम्ही काय सांगणार आहेत की तुमच्या ज्या हॉबीज आहेत, तुमच्या ज्या काही हॉबीज आहेत त्या तुमचे जे ध्येय आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कशा फायदेशीर ठरणार आहेत. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे शाळेव्यतिरिक्त इतर ऍक्टिव्हिटीज की ज्या तुम्हाला या कोर्ससाठी फायदेशीर ठरणार आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर बीएससी ऍग्रीला ऍडमिशन घ्यायचंय, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये प्लांटिंग प्रोग्राम जो आहे त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालेले आहात, डिफॉरेस्टेशन होऊ नये म्हणून एखादा प्रोग्राम आहे, झाडे लावा झाडे जगवा, याच्यातला एखादा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्ही उत्साहीपणे भाग घेऊन त्याच्यामध्ये तुमचं योगदान दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. म्हणजे तुम्ही कुठल्या फील्डला ऍडमिशन घेताय तर तुम्ही बीएससी ऍग्री म्हणजे शेतीच्या निगडीत जे ग्रॅज्युएशन आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय करताय, अर्ज करताय. आणि त्याच्यासाठीचं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना तुम्ही जर लिहिताय झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे, त्यानंतर झाडे लावलेली आहेत शेतीमध्ये, हे जर तुम्ही सांगितलं तर काय होणार आहे, समोरचा आपोआपच कन्व्हिन्स होणार आहे की हा त्याला जे काही शिकायचं आहे तो अतिशय उत्तमरित्या शिकेल. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीत आवड आहे हे तुम्ही जोपर्यंत समोरच्याला सांगत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या ऍडमिशनसाठी, तुम्ही त्या कोर्ससाठी इलिजिबल आहात हे सिद्ध होणार नाही. द फोर्थ पॅराग्राफ, मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड और एनी इंटर्नशिप प्रोजेक्ट यू हॅव डन. मी फक्त एका एक्झाम्पल मधून तुम्हाला एक्सप्लेन करतेय. मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड, मग या फील्ड मधला तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही सांगणार. मग त्याच्यामध्ये पिकांना पाणी देणं म्हणा, फवारणी करणं म्हणा किंवा बियाणं आणणं म्हणा, की जे बाकीची सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं तुम्ही त्या तुमच्या ज्या स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करणार. त्याच्यानंतर इंटर्नशिप प्रोजेक्ट यू हॅव डन. आणि मग समजा तुमच्या गावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांसाठी कुठलं तरी अभियान चालू केलेलं आहे की जे त्यांच्या पिकाचं उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढावं, यासाठी काहीतरी उपक्रम चालू केलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही स्वतः हातभार लावलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे त्यांना हातभार लावला, कशा प्रकारे मदत केली, तुम्ही कशा प्रकारे त्या उपक्रमामध्ये स्वतःला सहभागी करून घेतलं, हे सगळं तुम्ही त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ऍप्लिकंट्स. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर इतर जे अर्ज करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात. नेक्स्ट, इन द कन्क्लुडिंग पॅराग्राफ स्टेट हाऊ ऍडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ लॉंग टर्म करिअर perspective. In the concluding paragraph, state how admission to this particular course
university would be beneficial to you and how you look at it from a long term career perspective. मग हा या ज्या कोर्सला तुम्हाला प्रवेश जो घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही काय सांगणार आहात की या कोर्सला प्रवेश घेणं तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे, तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे आणि तुम्ही किती लांबचा विचार करता किंवा तुमची दूरदृष्टी कशी आहे की या क्षेत्रामध्ये तुम्हाला जे करिअर करायचं आहे त्यासाठी तुमची जी दूरदृष्टी आहे ती नक्की कशी आहे हे तुम्हाला इथे सांगायचंय. आता समजा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला बीएससी ऍग्रीला ऍडमिशन घ्यायचं आहे, बीएससी ऍग्रीला ऍडमिशन घ्यायचंय. मग तुम्ही इथे सांगताना काय कशा प्रकारे सांगणार की जर माझं ग्रॅज्युएशन तुमच्या युनिव्हर्सिटीमधून पूर्ण झालं तर मी काय करू शकते की माझ्या गावातले जे काही शेतकरी आहेत, माझ्या गावातले जे काही शेतकरी आहेत त्यांना मदत करू शकतो, त्यांना सहाय्य करू शकतो. पिकाचं उत्पादन जास्तीत जास्त येण्यासाठी, पिकाचं उत्पादन जास्तीत जास्त येण्यासाठी मी कशा प्रकारे मदत करू शकतो हे तुम्ही त्यातून एक्सप्लेन करणार की ज्यामुळं तर शेतीचं उत्पादन जास्त येईल आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं तयार करता येईल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या तुम्ही त्यामध्ये जर इन्क्लूड केल्या तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे की तुम्ही काय करताय, लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह आहात. म्हणजे तुमचं करिअर फक्त स्वतःसाठी मर्यादित नाहीये तर तुम्ही इतरांचा सुद्धा विचार करताय की इतरांच्या सुद्धा भल्यासाठी तुम्ही त्या गोष्टीचा वापर करून घेणार आहात. तुम्ही जे लिहिताय, तुम्ही जे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताय तर स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना तुमच्या लिखाणामध्ये, तुमचं जे लिखाण आहे त्या लिखाणामध्ये कोणत्या कोणत्या बाबी अंतर्भूत असायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी नसायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. डूज अँड डोंट्स या गोष्टी करा, या गोष्टी करू नका हे अवलंबून आहे. राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड ल्युसिड लँग्वेज. तुम्ही जे काही लिहिताय, स्टेटमेंट ऑफ पर्पज जे काही लिहिताय त्याची जी भाषा आहे ती अतिशय स्पष्ट असावी आणि ओघवती असावी की ते मी मगाशी जसं सांगितलं तुम्ही फ्रेजेस वापरा, व्होकॅब्युलरी वापरा. मग त्याच्यामध्ये फ्रेजेस वापरायच्या गोष्टी मागे लागताना असं नको वाटायला की तुम्ही ते बळच त्या निबंधामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ते बोलता बोलता किंवा लिहिता लिहिता ते आपोआप तुमच्या लिखाणातून दिसले पाहिजेत की ते आपोआप आलेले आहेत. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स. सगळ्यात मोठी चूक, जर तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करत असताल, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्सच्या जर तुमच्याकडून चुका होत असतील, तर तुमचा जो निबंध आहे तो तिथेच बाद होणार. सुरुवातीलाच पहिल्या 2-4 शब्दामध्ये जर तुमचं स्पेलिंग चुकलं, एखादी सेंटेन्स स्ट्रक्चर जर चुकली तर तुमचा जो अर्ज आहे तो तिथेच बाद होईल. अर्ज बाद होईल म्हणजे आपोआप तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताल त्यावेळेस डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स. स्पेलिंग आणि कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स करायच्या नाही. आता डूज काय आहे, यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुम्हाला समोरच्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. तुमचे एसओपी वाचणारे आहेत त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की तुम्ही त्या कोर्ससाठी कसे इलिजिबल आहात आणि त्या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही किती मन लावून अभ्यास करणार आहात आणि किती मनापासून तो अभ्यास पूर्ण करणार आहात. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. तुमच्या करिअरसाठी तुम्ही काय सिद्ध करणार आहात, डिटर्मिनेशन जे आहे ते सिद्ध करणार आहात. नेक्स्ट, युअर पर्पज ऑफ चुझिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी should be in accordance with your career. हा जो कोर्स आहे, हा जो तुम्ही निवडलेला जो कोर्स आहे तो निवडलेला कोर्स आणि तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे यांच्यामध्ये सुसूत्रता हवी आहे. तुम्ही जो कोर्स करताय, तुम्ही त्या गोष्टीमध्ये कोर्स करण्यासाठी अर्ज करताय त्याच गोष्टीमध्ये तुमचं काय असायला हवंय, करिअर असायला हवंय. Remember that your personality is reflected through this.
लक्षात ठेवायचं की तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती कशातून व्यक्त होतीये, या हे जे स्टेटमेंट ऑफ पर्पज जे आहे यातून व्यक्त होतीये. हायलाइट युअर क्वालिटीज. तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज तुम्हाला काय करायच्या आहेत तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत. लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर ऍप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. मला अशा प्रकारे लिहायचं आहे, अशा प्रकारे स्वतःला रिप्रेझेंट करायचं आहे की तुमचा जो निबंध आहे, तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज इतरांपेक्षा वेगळा ठरायला हवाय. तुमचा जो निबंध आहे, तुमचा जो अर्ज आहे तो इतरांपेक्षा वेगळा ठरायला हवाय.